नमस्कार मित्रांनो, आपल्याला नेहमी वाटतं की तो मुलगा टॉपर आहे, त्याला फ्लुएंट इंग्लिश बोलता येतं आणि मला तर काहीच येत नाही. नक्की तुम्ही मला विचार करत असणार आहे आणि हा विचारच आपल्या सगळ्यांचा मोठा शत्रू आहे. कारण का आपण डायरेक्ट स्वतःला कंपेअर करतो त्याच्या रिझल्टशी. पण त्या रिझल्टला पोहोचण्यासाठी त्याने किती सॅक्रिफाईस केले हे आपण कधी विचारच करत नाही. कुणाला माहिती तो किती वेळा फेल झाला असेल, त्याचा कॉन्फिडन्स किती वेळा तुटला असेल, त्याला किती वेळा सपोर्ट नसेल मिळाला, त्याने किती सॅक्रिफाईस केले असतील. मित्रांनो, प्रत्येक माणसाची स्टार्टिंग पॉईंट ही वेगळी असते, पण फिनिश पॉईंट तेच असते. दॅट इज कॉल्ड एज अ सक्सेस. मी आयटम मध्ये मुलांना रोज सांगतो की तुम्ही स्वतःशी कुणाला कम्पेअर नका करू. यू कम्पेअर तुम्ही काल काय होता आणि आज काय आहे. सो यू हॅव टू बीट युअर सेल्फ. तुम्ही एवढं जर डिसाईड केलं ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे डिस्ट्रॅक्शन्स कमी होतील आणि तुमचं फ्रस्ट्रेशन कमी होईल. तुम्ही फोकसनी चांगल्या पद्धतीने काम करू शकाल. आता हे कसं करायचं, यासाठी तुम्ही छोटे छोटे बदल करू शकलात. डेली स्वतःसाठी 10 मिनिटं दिली तर नक्की अचीव्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय बदल करायचे त्याची छोटी छोटी प्रॅक्टिस स्टार्ट करा, लिहून काढा. तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर कॅमेरासमोर उभं राहून रेकॉर्डिंग करायला चालू करा. सो ज्या एरियामध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट हवी आहे तिथं काम करायला चालू करा. त्याचे व्हिडिओज बघा, त्याचं नॉलेज घेत घ्या आणि नक्की तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला जो रिझल्ट हवाय तो 100% मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा कंटेंटसाठी आम्हाला फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टॉप कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ अदर्स. बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. यू हॅव टू बीट युअर सेल्फ एव्हरी डे. हा फंडा मी पण फॉलो करतो आणि तुम्ही फॉलो करा आणि टाईपचे सगळे मुलं ह्याच गोष्टी फॉलो करतायत. सो थँक्यू सो मच. लवकरच भेटूयात. बाय बाय.